तर भारत आणि फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय आज लिहिला जाईल। फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन द्विपक्षीय चर्चेसाठी भारत दौऱ्यावर आहेत। मोदी देखील मुंबईमध्ये दाखल झालेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या हस्ते हेलिकॉप्टर असेंब्ली लाईनचं उद्घाटन पार पडणार आहे। मॅक्रो मुंबईनंतर नवी दिल्लीमध्ये AI परिषदेला देखील उपस्थिती लावतील। संरक्षण, व्यापार, कौशल्य विकास, आरोग्य, पुरवठा साखळी या क्षेत्रामध्ये जवळपास डझनभर करार दोन्ही देशांदरम्यान होणार आहेत। भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये 2026 हे इयर ऑफ इनोव्हेशन अर्थात नवकल्पनेचं वर्ष म्हणून साजरं होत आहे। त्याची सुरुवात आज मोदी आणि मॅक्रो करतायत। भारत फ्रान्सकडून आणखी 114 राफेल जेट्स खरेदी करण्यात येणार आहेत। गेल्याच आठवड्यामध्ये हा करार भारत सरकारनं मान्य केला होता। आता आज फ्रान्ससोबत तो करार प्रत्यक्षात येईल। याशिवाय रशिया युक्रेन युद्ध, गाझातील युद्धजन्य स्थिती यावरही दोन्ही नेते चर्चा करतील। तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांचा भारत दौरा देशाच्या संरक्षण क्षेत्राला नवी बळकटी देणारा ठरण्याचा विश्वास व्यक्त होतोय। उभय देशांचे या क्षेत्रातील संबंध अनेक दशकांपासूनचे आहेत। याच कराराला मॅक्रो यांच्या दौऱ्यादरम्यान आता 10 वर्षांची मुदतवाढ मिळण्याची आशा आहे। त्यामध्ये एअरबस कंपनीच्या H125 या हलक्या हेलिकॉप्टरच्या जोडणी कारखान्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॅक्रो हे व्हर्च्युअल उद्घाटन करतील। टाटा समूहानं कर्नाटकमध्ये हा कारखाना उभा केलाय। याशिवाय दोन्ही देशांदरम्यान हॅमर मिसाईल भारतामध्ये तयार करण्यासंबंधी नवीन करार होण्याची शक्यता देखील आहे। भारतीय वायुदलाकडे असलेल्या फ्रान्सच्याच राफेल विमानांवर या मिसाईल्स आहेत। ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांचा दमदार वापर भारतानं केला होता। तर हा करार नेमका कुठला आहे आपण बघूया। कुठले करार होऊ शकतात? दोन्ही देशांमध्ये 10 ते 12 MOU होण्याची शक्यता आहे। संरक्षण, व्यापार, कौशल्य विकास, आरोग्य, तंत्रज्ञान आणि संशोधन या क्षेत्रात करार होऊ शकतात। 114 राफेल विमानांच्या खरेदीबाबतही मोठा करार होण्याची शक्यता आहे। राफेलच्या मेक इन इंडिया अंतर्गत उत्पादन, तंत्रज्ञान हस्तांतरण यावरही चर्चा होऊ शकते। AI, इनोव्हेशन, उच्च तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्याबाबतही पावलं टाकली जाऊ शकतात। तांत्रिक हिस्सा, संशोधन, AI धोरण यावर सहमती होण्याची शक्यता आहे। व्यापारी आर्थिक सहकार्यामध्ये नवी भागीदारी, गुंतवणुकीला प्रोत्साहन। इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2026 सुरू करण्याची घोषणा होऊ शकते। स्टार्टअप, संशोधन संस्थांसह नव्या तंत्रज्ञानाद्वारे विकास साधण्याची योजना। जागतिक धोरण, इंडो पॅसिफिकमध्ये सामरिक सहकार्य, हवामान बदल, जागतिक सुरक्षेबाबत विचारांची देवाणघेवाण। खामोश डायलॉगचा गैरवापर थांबवा। ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुंबई हायकोर्टात याचिका। प्रतिष्ठेची हानी होत असल्याचा याचिकेतून दावा। अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सही राजकारणापासून सुरक्षित नाही। रोहित पवारांचा पुन्हा गंभीर आरोप, तर तपासही संथ गतीनं सुरू असल्याचा दावा। अल्पसंख्याक प्रमाणपत्राप्रकरणी माझाच्या दणक्यानंतर चौकशीचे आदेश। उपसचिव मिलिंद शेणॉय यांची प्रमाणपत्रांवर सही असल्याचं उघड। शेणॉय यांची चौकशी होणार। पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार यांना अभय मिळाल्याची चर्चा। व्यवहारावर स्वाक्षरी नसल्यानं जमीन खरेदीत थेट संबंध येत नसल्याची सूत्रांची माहिती, तर व्यवहारासाठी मदत करणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यांवर मात्र कारवाई। तुमचा दाभोळकर करू, शिवभक्तांकडून हर्षवर्धन सपकाळ यांना धमकी। ABP माझाशी बोलताना सपकाळ यांचा दावा, तर माफी न मागितल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही। शिवभक्तांचा व्हिडिओ पोस्ट करून इशारा। महादेव मुंडे हत्येप्रकरणी दोघांची नार्को आणि एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट होणार असल्याची माहिती।
नार्को टेस्ट झाल्यास सत्य समोर येणार, ज्ञानेश्वरी मुंडेंनी व्यक्त केला विश्वास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.